महाग रिचार्ज प्लॅन सोडा, तुमच्यासाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन घेऊन आलेलो आहे. हे बघा, 189 रुपये फक्त. फक्त 189 रुपयामध्ये तुम्हाला सर्व काही भेटणार आहे. यामध्ये बघा, हा जो रिचार्ज प्लॅन आलेला आहे जिओचा, 189 रुपयाच्या प्लॅन मध्ये तुम्हाला इंटरनेट, कॉलिंग, SMS सगळंच मिळणार आहे, सगळंच भेटणार आहे. त्यामुळे आता महाग रिचार्ज प्लॅन सोडा, जिओचा भन्नाट जबरदस्त नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल 189 रुपये म्हणजे जरी पैसे कमी घेत असतील तर व्हॅलिडिटी कमी असेल. नाही, 28 दिवसांची पूर्ण व्हॅलिडिटी आहे. ओके, हे बघा, 28 दिवस हा रिचार्ज प्लॅन चालेल. एक महिना पकडून चला, एक महिना हा रिचार्ज प्लॅन चालणार आहे आणि फक्त 189 रुपये मध्ये. आणि यामध्ये तुम्हाला इंटरनेट, कॉलिंग अनलिमिटेड, सर्व अनलिमिटेड, SMS सगळंच भेटणार आहे. तर आहे ना तुमच्यासाठी ही खुशखबर. तर फक्त अट एवढी आहे, तुमचं सिम जिओचं असणं गरजेचं आहे. तुमचं जिओचं सिम असेल तरच तुम्ही या रिचार्ज प्लॅनचा उपयोग करू शकता. हे रिचार्ज प्लॅन तुमच्या मोबाईलवरती ऍक्टिव्ह करू शकता. आता हे रिचार्ज प्लॅन कसं करायचं आहे, तुमच्या मोबाईलवरती ऍक्टिव्ह कसं करायचं आहे, सर्व सांगतो. तसेच टॉप कामाच्या बातम्या, ताज्या बातम्या आहेत, तुम्हाला चांगलंच माहित आहे. लेटेस्ट ज्या ताज्या बातम्या असतात, सध्या राज्यात काय चालू आहे, देशात काय चालू आहे, ज्या ताज्या घडामोडी असतात ना, त्या तुम्हाला मी सांगत असतो. त्यामुळे एवढे जण व्हिडिओ बघतात, त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओला पण तसाच सपोर्ट करा, व्हिडिओ पूर्ण बघा. हे पहा, आता हा जो रिचार्ज प्लॅन आहे ना, हा कसा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मारायचा आहे किंवा ऍक्टिव्ह करायचा आहे ते समजून घेऊया आपण आता. हे बघा, जिओचा हा भन्नाट रिचार्ज प्लॅन संदर्भात माहिती बघा. आता हे पहा, हा रिचार्ज प्लॅन कितीचा आहे, 189 रुपये. इथे तुम्हाला पॅक व्हॅलिडिटी पाहायला मिळत आहे 28 दिवस. हे बघा, पूर्ण 28 दिवस तुम्ही हा रिचार्ज प्लॅन तुमचा चालणार आहे. टोटल डाटा तुम्हाला 2 GB जो डाटा आहे तो भेटणार आहे. त्यानंतर व्हॉइस अनलिमिटेड, कॉलिंग तुम्ही अनलिमिटेड करू शकता, कुठे पण कॉल करा अनलिमिटेड. SMS 300 तुम्हाला भेटणार आहेत. बघा, आहे ना हा जबरदस्त रिचार्ज प्लॅन. 189 रुपयामध्ये आहे, म्हणजे भरपूर कमी रुपयात तुम्हाला हा रिचार्ज प्लॅन मिळत आहे. परंतु एक यामध्ये आहे, 28 दिवसांची व्हॅलिडिटी सर्व बरोबर आहे, SMS पण 300 बरोबर आहे. कॉलिंग तुम्हाला जरी पाहिजे असेल कॉलिंगसाठी तर हा रिचार्ज प्लॅन तुम्ही करू शकता, कारण कॉलिंगसाठी हा अनलिमिटेड रिचार्ज प्लॅन आहे. परंतु इंटरनेटसाठी फक्त 2 GB डेटा तुम्हाला यामध्ये भेटणार आहे महिन्यासाठी. प्रतिदिन नाही भेटणार, फक्त एकाच टाइमला हा 2 GB डेटा पॅक मिळेल, डेटा मिळेल, डाटा मिळेल जो असेल ते. आणि हे फक्त 28 दिवसांसाठी असणार आहे. 2 GB म्हणजे तुम्ही 28 दिवसामध्ये हे 2 GB केव्हाही संपवू शकता. हे तुम्हाला डेली भेटणार नाही, फक्त एकाच टाइमला हे 2 GB मिळणार आहे, बस एवढंच आहे. त्यामुळे हे प्लॅनची प्राइस थोडी कमी आहे. 189 रुपयामध्ये तुम्ही हा रिचार्ज प्लॅन करू शकता. हा कॉलिंगसाठी तर एकदम बेस्ट आहे. ज्यांना जास्त इंटरनेटची गरज नाही, फक्त कॉलिंगसाठी मोबाईल लागत असतो, रिचार्ज प्लॅन लागत असतो, त्यांनी हा रिचार्ज प्लॅन करा. अनलिमिटेड कॉलिंग तुम्हाला मिळत आहे. आणि इंटरनेटसाठी जरी तुम्हाला रिचार्ज प्लॅन पाहिजे असेल तर तुम्हाला माहित आहे तुम्ही कोणकोणते रिचार्ज प्लॅन मारतात इंटरनेटसाठी, ते तुम्हाला त्यामध्ये डेली 2 GB 1.5 GB मिळतं. मग 299 350 पर्यंत ते रिचार्ज प्लॅन आहेत. परंतु फक्त कॉलिंगचा जरी विचार केला तर कॉलिंगसाठी हा एकदम बेस्ट रिचार्ज प्लॅन आहे. अनलिमिटेड कॉलिंग तुम्हाला यामध्ये मिळत आहे. चला, ही माहिती समजली तुम्हाला. चला आता तुम्हाला महत्त्वाच्या टॉप बातम्या सांगतो. पहिली महत्त्वाची बातमी मी तुम्हाला सांगत आहे, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी भावांनो, तुमच्यासाठी फार महत्त्वाची अपडेट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे. राज्यस्तरीय बँकर समितीच्या SLBC सविस्तर अहवाल त्यांनी अंतिम टप्प्यात असून लवकरच राज्यातील सुमारे 24,73,566 थक बाकीदार शेतकऱ्यांच्या 7/12वरील ओझ जे आहे ते कमी होणार आहे. म्हणजे या अपडेटमध्ये आपल्याला काय पाहायला मिळत आहे, कर्जमाफी जी भेटणार आहे 2 लाखांपर्यंत, त्यामध्ये किती शेतकरी भावांना मिळणार आहे, तर सुमारे राज्यातील 24,73,566 थक बाकीदार शेतकऱ्यांच्या 7/12वरील जे कर्ज आहे, म्हणजे ओझ आहे ते कमी होणार आहे. चला, ही बातमी फार महत्वाची होती. त्यानंतर आता सर्वात महत्वाची बातमी, तुम्हाला गॅस पाहिजे असेल, गॅस सिलेंडर पाहिजे असेल, त्वरित गॅस हवाय ना तुम्हाला, तर बघा, मग वाट कशाला पाहता, या
संकल्पनेवर आधारित ही सुविधा आता सर्वसामान्यांसाठी वरदान ठरत आहे. काय आहे? छोटू सिलेंडर. हे बघा, छोटू सिलेंडर मार्केटमध्ये आलेले आहेत. छोटू सिलेंडर मार्केटमध्ये आलेले आहेत आणि ते तुम्हाला कसे मिळणार आहेत चला समजून घेऊया. हे बघा, छोटू हा इंडियन ब्रँडचा 5 किलो क्षमतेचा छोटा LPG सिलेंडर आहे आणि हा सिलेंडर प्रामुख्याने अशा लोकांसाठी डिझाईन केला आहे ज्यांना गॅसची तातडीने गरज असते किंवा जे वारंवार स्थलांतर करतात, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे कामाला जातात त्यांच्यासाठी तर हे फार वरदान आहे हा छोटू सिलेंडर. हे बघा, आता या योजनेची खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. तुम्हाला नो बुकिंग नो वेटिंग, बुकिंग बी करण्याची जरूरत नाही आणि वेटिंग पण करण्याची जरूरत नाही. या सिलेंडरसाठी आगाऊ बुकिंग करण्याची गरज नाही. तुम्ही थेट दुकानावर जाऊन तो खरेदी करू शकता. कागदपत्राची कटकट नाही. नियमित गॅस कनेक्शनसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा लागतो. मात्र छोटूसाठी कोणताही पत्त्याचा पुराव्याची गरज नाही. फक्त एक ओळखपत्र पुरेसे आहे. कुठूनही रिफिल करण्याची सोय आहे. हा सिलेंडर मुक्त व्यापार LPG श्रेणीत येतो. त्यामुळे तुम्ही एका एजन्सीकडून तो विकत घेऊन दुसऱ्या कोणताही अधिकृत केंद्रावर रिफिल करू शकता. ओके. आता हे बघा, कुठे मिळेल हा रिफिल, हे बघा कुठे मिळेल आणि रिफिल कसा कराल त्याबद्दल पण माहिती बघा. पहिले तुम्ही गॅस बघू शकता. गॅस सिलेंडर असा असणार आहे 5 किलोग्रामचा. हे बघा, ते छोटे सिलेंडर केवळ गॅस एजन्सीकडे नाही तर तुमच्या जवळच्या किराणा दुकानात तुम्हाला मिळणार आहे. पेट्रोल पंपावरती हा गॅस सिलेंडर मिळणार आहे आणि इतर अधिकृत आउटलेट्सवर सहज उपलब्ध आहेत. जेव्हा सिलेंडरमधील गॅस संपेल तेव्हा जुना रिकामा सिलेंडर देऊन तुम्ही लगेच भरलेला नवीन सिलेंडर घेऊ शकता. डिलिव्हरी बॉयची वाट पाहण्याचं आता काम नाही. समजलं तुम्हाला? तर एक भन्नाट अपडेट होती, महत्वाची बातमी होती. हे पण तुम्हाला समजलं. आता हे बघा, मुंबईमध्ये पावसाची शक्यता. आता पावसासंदर्भात काय बातमी आहे चला समजून घेऊया. हे बघा, पावसासंदर्भात अशी बातमी आहे, एप्रिलमध्ये मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये हे बघा आता मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्या सरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने 1 एप्रिल पासून मुंबई महानगर प्रदेशासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्येही वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आणि महत्वाचं हे बघा, या भागात 2 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा. 2 एप्रिल म्हणजे 2 एप्रिल रोजी हलक्या सरीचा पाऊस असण्याची शक्यता आहे 2 तारखेला. ओके, म्हणजे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे 2 एप्रिल रोजी. हा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. ओके, चला ठीक आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला दिली. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय माहिती दिली मी, तर तुम्हाला स्वस्त मोबाईल रिचार्ज प्लॅन संदर्भात माहिती मी दिलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला माहिती दिली शेतकरी भावांसाठी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट होती. किती शेतकरी भावांना मिळणार कर्जमाफी त्याबद्दल माहिती दिली. छोटू सिलेंडर जो आहे 5 किलोग्रामचा तो आता उपलब्ध झालेला आहे त्याबद्दल माहिती दिली. तसेच पाऊस कुठे पडणार आहे, मुंबईमध्ये पाऊस होणार आहे असं नाही, बाकीच्या ठिकाणी पण पाऊस होऊ शकतो. अवकाळी पाऊस सध्या चालू आहे. चला ठीक आहे, संपूर्ण टॉप ताज्या कामाच्या बातम्या बघितल्या. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण मी तुम्हाला ताज्या बातम्या देत असतो. तुम्हाला अशा ताज्या बातम्या कोणीच सांगणार नाही. घडामोडी, ताज्या घडामोडी फक्त आपल्या चॅनलवर. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.